संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट असे बालगंधर्व 1905 साली किर्लोस्कर नाटक कंपनीत दाखल झाले. ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की बालगंधर्व स्टेजवर आले की त्यांच्यावरची आपली नजर कुठेही हलवू नये असं वाटत असे. त्यांच्या गाण्या इतकंच त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटे. सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती, भामिनी अशा विविध स्त्री भूमिकांमधून प्रेक्षकांना त्यांनी जी मोहिनी घातली ती केवळ अजोड असेच म्हणायला हवं. स्वर्गीय किंवा स्वप्नवत वाटणारं जग त्यांनी प्रेक्षकांसमोर उभं केलं. समोर स्त्री वेशात एक पुरुष उभा आहे हे माहीत असून देखील प्रेक्षकांना इतकं कमालीचं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं या कलावंतांनी. नाटक आणि संगीत हे त्यांच्या देहामनात अगदी पूर्णपणे झिरपून गेलेलं होतं. त्यांची नाटकं ही लोकांनी एखाद्या सणासमारंभाला जावं, उत्सवाला जावं अशा उल्हासाने, आनंदाने आणि भक्तिभावाने देखील पाहिली. आई ज्या प्रेमाने आपल्या मुलाला घास भरवते त्या प्रेमाने शेकडो राग त्यांनी प्रेक्षकांना ऐकवले, त्यांना रुचतील, पचतील अशा सौम्य आर्जवीपणामुळे. त्यामुळे असंख्य मराठी घरं गाती झाली. रेडिओ, सिनेमा, टीव्ही यायच्या आधीच्या काळात हा चमत्कार घडला. अनेक रंगी भावदर्शन, भावानुकूल गाणं, बोलणं ह्या साऱ्यातून त्यांनी प्रेक्षकांची अक्षरशः नजरबंदी केली. स्वतःच्या रूपगुणांच्या बळावर अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. स्त्रीसुलभ विनय, लज्जा, मर्यादा न सोडता स्त्रीचे, शृंगाराचे मोहक विभ्रम कसे दाखवता येतात ह्याचा जणू आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. ह्याच्या पुढचं पद आपण ऐकणार आहोत, संगीत स्वयंवर. रूप बलितो नरशार्दूल साचा, रूप बलितो नरशार्दूल साचा, रूप बलितो नरशार्दूल साचा, रूप बलितो बलितो साचा, रूप बलितो